हेडलाईन न्यूज मी शशिकांत आपलं स्वागत करतो. बोरुली पश्चिम इथे उभा आहे आणि नाय पाठी पण पाहू शकता कॅमेऱ्याच्या दृश्यातलं तरुण हॉस्पिटलच्या इथे मी उभा आहे आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून दरवर्षी एक आपल्याला आगळा वेगळा असा उपक्रम पाहायला मिळतो. गेल्या वर्षी पाहिलं तर ते रान बाजार म्हणून यांचा एक कन्सेप्ट होता, ज्याच्याने न्यूट्रिशन आपण कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो तसा कार्यक्रम होता. मात्र आज जर पाहिलं इथे एक बॅनर आहे, त्यावर लिहिलं आहे ॲनिमिया गॉन एनर्जी ऑन. एक दिवसाचा माझा मी दरवर्षी वेगवेगळी त्यावर्षी अनिमिया आणि मी सगळ्यांनाच पाहिजे आयन डेफिशियन्सी रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यावर ते वेगवेगळे मुलं ते कमी होतं. जसं की किडनीचा प्रॉब्लेम असतो त्याच्यात पण अनिमिया होऊ शकतो. की स्टेजला प्रेग्नंट लॅक्टेटिंग ह्युमनमध्ये पण बेसिसमध्ये ब्लड लॉस झाल्यामुळे पण हिमोग्लोबिन शरीरात कमी होऊ शकतात. स्ट्रोक झाला त्यामुळे पण आपला ब्लड लॉस होतो, त्याच्यात पण हिमोग्लोबिन म्हणजे हा शरीरातलं एक रक्त म्हणजे शरीरातलं एक इंजिन आहे. त्या इंजिनमध्ये हा असलेला एक आयर्न कॅल्शियम हिमोग्लोबिनचा एक पार्ट आहे. तो जर आपल्या शरीरात जर बरोबर नसेल तर त्याच्याशी रिलेटेड एवढे सगळे कॉम्प्लिकेशन आपल्या बॉडीला होतात. ते नाही व्हावे म्हणून लहान वयातच मुलांना कशा पुढच्या हॅबिट्स लावाव्या वेगवेगळ्या एजमध्ये एज ग्रुपनुसार इन्कम मेकिंगसाठी जसं आपलं इन्कम ग्रुप आहे, मिडल क्लास आहे, लोअर क्लास आहे आणि हायर इन्कम ग्रुप आहे, त्यांना पण हा हिमोग्लोबिनचा अभाव आहे. का बरं हायर इन्कम ग्रुपला काय आहे? कारण की त्यांच्यामध्ये खायच्या लाईफस्टाईल त्यांची लाईफस्टाईलच डिफरंट आहे. त्यांच्यामध्ये खायचे असतात इतके पदार्थ आपण बाहेरचे खाल्ले जातात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन ऑर्डर करून ते खाल्ले जातं. त्यामुळं त्यांच्या लाईफस्टाईलमुळंच व्यवस्थित नाही होत. पाण्याचं प्रमाण शरीरात कमी असतं, न्यूट्रिएंट्स कमी आहे. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या त्या शरीरावर इम्पॅक्ट पडतं. दुसरी गोष्ट आहे लोअर इन्कम ग्रुपला आलेल्यांना त्यांना मिळत नाही. प्रत्येकच गोष्ट आपण तुम्ही आयर्न रिच खाल्लीच पाहिजे, म्हणजे ही रिच खाल्लीच पाहिजे. म्हणजे ॲपल तर घेऊ शकत नाही, पण साधे शेंगदाणे गूळ फुटाणे जर तुम्ही खाल्ले तरी पण तुमच्या शरीरातले हिमोग्लोबिन वाढेल. आणि हा जो उपक्रम आम्ही दरवर्षी करतो त्याच्यासाठी की हा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचावा. जसं आम्ही म्हटलं आहे ॲनिमिया गॉन एनर्जी ऑन. तर यासाठी मी जे आमच्या डाएट डिपार्टमेंटची डिफरंट टाईप व्हेजिटेबल्स म्हणजे ते खूप कॉस्टली नाही, सिम्पल कॉस्ट म्हणजे लोकली अवेलेबल इझिली अवेलेबल व्हेजिटेबल आणि इंग्रेडियंट्स आम्ही ठेवलेले आहेत. ते एकदा तुम्ही बघून घ्या. पालकची भाजी आहे, शेपूची भाजी आहे, ड्रमस्टिकच्या पानं आहेत, विटॅमिन सी आहे, विटॅमिन B12 आहे, आयर्न आहे, कॅल्शियम आहे, झिंक आहे. नंतर आम्ही इथे मखाना ठेवलेला आहे, मिक्स आटा ठेवलेला आहे, राजगिराचा लाडू आहे. हे अगदी कमी पैशात कमी खर्चात आपल्याला मिळू शकतं. आणि त्याच्यावर वर्कआउट करून जर आधीपासून प्लॅनिंग असेल, समजा आपली ट्रॅडिशनल आपण इडली खातो, ठीक आहे इडली खा त्याच्यामध्ये कलरफुल जसं की पालकचं प्युरी करून टाका, बीटची प्युरी करून टाका, ते अट्रॅक्टिव्ह होईल. त्यामुळं मुलं पण खातील आणि तो टिफिन वापस नाही राहणार. म्हणजे थोडंसं माइंडफुली इटिंग केलं तर तुम्हाला न्यूट्रिशन बेनिफिट्स भरपूर मिळतील आणि या प्रॉब्लेमला तुम्ही लवकरात लवकर हे करू शकाल. म्हणून माझं करुणा हॉस्पिटल ॲज अ चीफ डायटिशियन माझ्या टीमने पण यासाठी खूप मेहनत केलेली आहे. दरवर्षी आम्ही हा लोकल लोकांसाठी आमच्या ओपन पब्लिकसाठी हा अवेअरनेस प्रोग्राम करत असतो. ॲनिमिया हा यावर्षीचं हे दरवर्षी आम्ही वेगवेगळी स्कीम ठेवून हा प्रोग्राम करतो. आमचा IDM मुंबई चॅप्टरसुद्धा खूप ॲक्टिव्ह असतं. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या कॉर्पोरेट एरियामध्ये आम्ही डायटिशियन जाऊन लोकांना मिक्स आणि फॅट या गोष्टी लोकांना आज सोशल मीडियावर गेले तर कितीतरी तुम्हाला डाएटचे प्लॅन मिळतील. पण आमची हॉस्पिटलची टीम, डॉक्टर्स टीम आणि डायटिशियन फक्त नुसतं हे पदार्थ खाल्ल्यानेच तुमचा ॲनिमिया ठीक नाही होणार. ठीक आहे, हा पदार्थ तुमच्या जेवणात पहिल्यापासून इन्क्लूड असलाच पाहिजे, पण त्याच्यासोबत तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ॲनालिसिस केलं पाहिजे की तुम्हाला अनिमिया B12 आहे, झिंक आहे, फॉलिक ॲसिड आहे, कुठल्या मायक्रोन्युट्रिएंटची डेफिशियन्सी आहे. त्यामुळं आम्ही टेलरमेड डाएट चार्ट आम्ही माझी टीम आणि माझ्या टीमला नेहमी प्रोत्साहित करतो की पेशंटकडे आम्ही जाऊन पर्सनली पेशंटकडे जाऊन त्यांची हिस्ट्री घेतो आणि सस्टेनेबल लाईफस्टाईल नंतर त्यांचे जो डाएट आहे तो डाएट कसा टेलरमेड असला पाहिजे. डाएट तुम्हाला 10 डाएट तुम्हाला ऑनलाईन कधी मिळून जातील, पण त्याच्यासाठी पर्सन टू पर्सन तुमच्या प्रत्येकाची फिजिकल ॲक्टिव्हिटी काय आहे, तुमचं सोशल बॅकग्राऊंड काय आहे, तुमचा इन्कम ग्रुप काय आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही इथे एक्झिक्यूट केलेला आहे. हाच माझा संदेश आहे की आज जो आम्ही डायटिशियन डिपार्टमेंटने दरवर्षीप्रमाणे हा प्रोग्राम करतो, हा अवेअरनेस प्रोग्राम आहे. लोकांनी यांचा पुरेपूर फायदा घ्यायचा. अनेमियाची जे आहे
तो अनिमिया कसा तुम्ही दूर करू शकता या सिंपल रेसिपीतून आम्ही तुम्हाला या गोष्टी अवेअरनेस केला आहे. या होत्या माझ्या मनीषाची अतिशय सुंदर असा मेसेज दिला आहे त्यांच्या टीमच्या माध्यमातून. मात्र या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमुळे सुद्धाची या देखील आम्ही जोडल्या. तुमचे देखील चॅनलवर स्वागत करतो. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आणि चीफ गेस्ट म्हणून तुम्ही स्वतः इथे उपस्थित आहात. कसं वाटतं आपल्याला थोडक्यात सांगा. सो मॅडमनी सगळी अनिमियाविषयी माहिती दिलीच आहे. अनिमिया हा प्रॉब्लेम जो आहे तो भारतामध्ये पहिले 3 वर्ष म्हणजे डिकेड्स चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये खास तर फक्त रुरल एरियाजमध्ये नाही तर अर्बन एरियाजमध्ये देखील आपण खूप अनिमियाचा ऑलमोस्ट 46% लोक गोदावरी आहे आणि त्याचं वृद्धीवर प्रमाण तुम्हाला तत्वा गरजेचे आहे. त्यामुळे मॅडमनी जे काय आत्ता सगळं सांगितलं ते आहारामध्ये सगळं आचरण करणं फार गरजेचं आहे. आपण पूर्वी आयनच्या कढाईमध्ये आयनच्या भांड्यामध्ये जेवण बनवायचं सिम्पल मेथड ऑफ इन्क्लुडिंग आयन इन द डाएट. आणि दरवर्षी करोना हॉस्पिटलमध्ये पोषण महाराज जे आहे ते दरवर्षी अतिशय उत्साहाने साजरा केले जाते. तिकडे फार छान रेसिपीज आज त्यांच्या स्टाफने बनवली आहे. त्याच्यामध्ये हल्ली चिकन लिव्हर फॉर आपले सिम्पल एकदम स्वस्त शेवग्याचे जे पाला आहे तो त्यांनी ह्यात वापरला गेला आहे आणि त्या खायची स्वस्त आहे. फक्त पालक त्याच्यामध्ये आपण सगळी न लावून आपल्या महाराष्ट्रामध्ये अग्रिकल्चर इतर पालेभाज्या आहेत त्याचा देखील उपयोग आपण केला पाहिजे. आणि खूप आनंद होतो की त्यांनी एवढी एफर्ट घातली आहे. स्टाफ सुद्धा झालेला आहे आणि पब्लिक अवेअरनेस खूपच छान ॲक्टिव्हिटी आहे. माझ्याबरोबर सिनियर डॉक्टर भट्टापती जोडलेले आपलं स्वागत करतो. दरवेळीप्रमाणे यावेळी यशस्वीरित्या आपला कार्यक्रम पार पडलेला आहे. आपण एक आपल्याकडे पाहिलं तर आपण सिनियर डॉक्टर आहात आणि या सर्वांचं मार्गदर्शन एक पाठीशी आपलं असतं. काय सांगायचं? ॲनिमियाच्या जे गोष्टी आहेत ते ॲनिमिया 4 प्रकारचं असतं. एक तर माणूस बॉर्न विथ ॲनिमिया, दुसरं म्हणजे हेरिडिटरी असतं, आईकडून बाबांकडून मिळतं. मग B12 डेफिशियन्सीचं असतं आणि मेनली आयरन कमी असल्यामुळे बॉडीमध्ये हिमोग्लोबिन कमी असतं, रक्त कमी असतं. हे सगळे प्रमाण वाढण्यासाठी काय करावं? तर फर्स्ट मॉरल आन्सर इज प्लीज जंक फूड खाऊ नका बिलकुल. त्याच्याऐवजी एवढे सगळे पौष्टिक आहार आहेत, बीटरूट म्हणाला, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स हे सगळं घ्या. सर्वात कॉमन प्रॉब्लेम ॲनिमियाचा आहे. B12 डेफिशियन्सी आहे, व्हिटॅमिन D3 डेफिशियन्सी आहे, स्पेशली बायकांमध्ये. सो देन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टेक न्यूट्रिशियस फूड. असले सगळे पदार्थ जे इथे एक्झिबिशनमध्ये ठेवले ते घ्यायचे आणि ॲनिमिया पार करायचे. लिव्ह अ हेल्दी लाईफ. स्लोगन इज व्हेरी सिम्पल. Anemia gone, energy on. Thank you. I'm Sister Jaysa, Sister. I'm very happy that there are डाइटिशियन लोगों ने हमारे हॉस्पिटल में ये बहुत सारा अच्छा डिसीजन लिया है. एनीमिया को कैसे यूज करना है. I'm talking to you concerning about what is anemia and how can you treat anemia. So what is anemia? Where there is hemoglobin is less in our body according to the normal range. Whatever is the normal range supposed to be like. If it is a male person, having 13 to 14 level होना चाहिए. इसके कम होएगा तो that will be anemia होता है. If it is a female person, it is 12 to 13 is the hemoglobin होता है तो that will be reduced. Then it will be anemia concern करता है. Anemia भी अलग-अलग टाइप होता है. So it can be iron deficiency anemia, hemolytic anemia, sickle cell anemia, अलग-अलग ऐसा टाइप का anemia होता है. Then what we are going to do is that anemia, what is the signs and symptoms भी होता है. उसको स्वेटिंग होता है, लेग में क्रैम्प्स होता है, स्वेलिंग होता है, बॉडी में हम नाइल ब्लड में और टंग में देखेंगे तो हीमोग्लोबिन कम है, एकदम पीले लगता है, एकदम पीले जैसे लगता है. इसका कई सिम्टम होते हैं. हार्ट बीट होते हैं, ब्रेथलेस होता है, काम करने के लिए बहुत थकावट होता है. ऐसा होने के टाइम हम जरूर डॉक्टर के पास आके दिखाना पड़ता है. What is iron deficiency anemia? That I will tell you. Iron deficiency where this iron deficiency हो सकता है. उसी समय शरीर में आयरन अब्सॉर्ब नहीं होता है, उसके अनुसार वो एनीमिया हो सकता है. इसके कारण एनीमिया हो सकता है. इसलिए आप आयरन रिच डाइट लेना है. हरी सब्जियाँ, फल फ्रूट सब खा के फल वगैरह खाना है. ड्राई फ्रूट्स होना सकता है. ये सब होएंगे तो हमारे स्पेशली प्रेग्नेंट वुमेन, यंग लेडीज एंड चिल्ड्रन, न्यू बॉर्न, एवरीवन. ओके थँक्यू. फॉर होतो करुणा हॉस्पिटल इथे आणि इथली मी सिनियर डॉक्टर असतील, त्यानंतर मनीषाताई असतील,
त्यानंतर इकडचे जे माजी आमदार आहेत ते लोकांशी देखील मी चर्चा केलेली आहे. यावेळी कॅमेरा पर्सन संतोष वर्ग, मुंबईवरून शशिकांत गुरसाने, 24/7 हेडलाईन.